नाही थांबा सर, एक मिनिट हो सेकंड इथे यामध्ये यायला लावा काय अडचण नाही. एक मिनिट थांबा. मोबाईल पाठीमागे सेकंड हा सर, वर जर केला 2 दिवसापूर्वी तुमचं एक वक्तव्य चर्चेत आलं. महाराष्ट्रातल्या रस्त्यांबद्दल तुम्ही नाराजी व्यक्त केली, गुजरातच्या रस्त्यांचं मात्र कौतुक केलं. काय नेमकं कारण? नाही, मी नंदुरबार जिल्ह्याचा सतीशकडे घेऊ नका. मी एका महिन्याला एक वेळ गोव्याला जातो. सुरत वरून 3 तासाचा रस्ता हा नंदुरबार जिल्ह्याला आहे. तर गुजरात 2 तासाचा आहे, तिथून 1 तास नंदुरबार. गुजरातच्या हद्दीचे रस्ते चांगले होते आणि नंदुरबारच्या हद्दीमध्ये खराब रस्ते होते. त्यानंतर माझा श्रावणी म्हणून गाव होतं, तिथे एक कार्यक्रम होता, तिथे रस्ते खराब होते. मी त्याविषयी सांगितलं की आता आपल्याला यापुढे रस्ते दर्जेदार करायला पाहिजे आणि दर्जांची ही जी रस्त्यांची अवस्था आहे त्यामुळे पालकमंत्री म्हणून मला लाज वाटते. नाही, पण एका बाजूला याच खड्ड्यांच्यावरून येते नाशिकमध्ये राजकीय वाद मोर्चा सुद्धा संजय राऊत करतात. ठीक आहे, विरोधकांचं ते काम आहे, परंतु आपण सत्तारूढ लोकांनी सुद्धा यापुढं रस्त्याची चांगली कामं झाली पाहिजेत, दर्जेदार कामं केली पाहिजेत आणि पावसाळ्यात ते रस्ते खड्डेच पडणार नाही अशा प्रकारची योजना किंवा नवीन टेक्नॉलॉजी आणली पाहिजे. आणि दरवर्षी पावसाळ्यानंतर जो लोकांना त्रास होतो, त्यामुळं विद्यार्थ्यांची, ज्येष्ठ नागरिकांचे जे हाल होतात ते आपल्याला संपवता आले पाहिजे. त्या दृष्टीने नाही, पण साहेब एका बाजूला विरोधक राज्यातले रस्ते आणि त्यामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर आरोप सत्ताधाऱ्यांवर करत असताना सत्ताधारी पक्षातलाच एक मंत्री अशा पद्धतीने वक्तव्य करतो, म्हणजे एक फेल्युअर मान्य राज्य सरकार करते. एक लक्षात घेतलं पाहिजे, अनेक सरकारं आली आणि गेली. दरवेळी पावसाळ्यानंतर असे खड्डे पडतात, दरवेळेला लोकांना त्रास होतो. हा कायमचा त्रास संपण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आणली पाहिजे आणि रस्ते केले पाहिजे. कोल्हापुरामध्ये तुम्ही 100 कोटी रुपयांच्या रस्त्याचं उद्घाटन तुमच्याच हस्ते झालं होतं, पण कोल्हापूरच्या चारी बाजून येणाऱ्या रस्त्यांची चाळण झालेली आहे. कोल्हापूरकर सुद्धा त्यातून जातात. काय सांगणार? मी तुम्हाला हा जो प्रश्न आहे हा सगळ्या राज्याचा मी तुम्हाला सांगितला. जर पावसाळ्यानंतर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते, ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून आता अनेक ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते घेतलेले आहेत, अनेक ठिकाणी हे व्हायला थोडा वेळ लागणार आहे आणि मला वाटतं आपण सर्व सत्तारूढ लोकांनी आता हे रस्ते दर्जेदार करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. खरं तर मुंबईमध्ये मृतांच्या नावावरती बांगलादेशी घुसखोरांचं मतदान झाल्याचा आहे तो धक्कादायक प्रकार आहे. तो किरीट सोमय्या यांनी उघड केल्याचं पाहायला मिळतंय. मतदार यादीत तब्बल 5.5 लाख मतदार असल्याचं देखील पाहायला मिळतं. मी काही ती माहिती घेतली नाही, निवडणूक आयोग त्याची माहिती घेईल. केसआर संदर्भात निवडणूक आयोगाला आज रोहित पवार भेटणार आहे. जवळपास 2.25 कोटी लोकांची नोंदणी झाली. हे रोज घरी जायला ते गेले नाही. भाजपकडे सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते सगळे नाही, मला काय तसं वाटत नाही, कारण मी माझ्या विधानसभेचं फार माहितीचे अभ्यास करतोय. ज्यांची डबल नावं आहेत, ज्यांचं 2002ची पुरावे नाहीत किंवा ज्याला फॉर्म दिलेले आहेत त्यांनी भरून दिलेले नाहीत, असेच लोकांची नावं ही गळण्याची शक्यता आहे. जर आपले BLA लोक जर चांगले असतील, जर जागरूक असतील, तर मला वाटतं हा धोका फार वाढणार नाही. आणि मला वाटतं जर जागरूक लोकप्रतिनिधी हे आपापलं काम चांगलं पद्धतीने पक्षाकडे अशापर्यंत सॉफ्टवेअर गेलं का? मला काय त्याची माहिती नाही. पण साहेब, कोल्हापूर जिल्ह्यातील 4.5 लाखापेक्षा अधिक जे आहेत ते दुबार मतदार कमी होत आहेत. हा कुठेतरी एक मोठा आकडा वाटत काय झालं, आपले अनेक भागातले लोक हे मुंबईमध्ये आहेत. आता त्यांनी ठरवायचं की मुंबईला मतदान करायचं आहे की आपल्याला इकडे करायचं आहे, किंवा अनेक लोक हे कर्नाटकातून स्थलांतरित झाले. आणि मला वाटतं जे जे पुरावे देतील, त्याची नावं येतील, आकडा तुम्हाला जरी मोठा वाटत असेल तरी अशी दुबार नावं अनेक होती. साहेब, पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदासाठी जिशान सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांची वर्णी जवळपास स्पष्ट झालेली आहे. नाराजी कुठेतरी आहे का? कारण तशा चर्चा सुरू आमच्या पक्षामध्ये अजून नाव ठरलेलं नाही. उद्या मंगळवारी गेल्यानंतर मी त्याची माहिती घेईन. महाराष्ट्र जे आहे ते दुसऱ्या क्रमांकाचं कर्जबाजारी राज्य आहे, अशा पद्धतीचं आहे. तमिळनाडू जे आहे ते सर्वाधिक 1 नंबरला आहे. कसं पाहता याकडे कर्जबाजारी राज्य म्हणून? तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या सकल उत्पन्नाच्या आपण आपला जरी काही कर्ज असेल तर आपण मूलभूत विकासासाठी घेतलेलं कर्ज हे 15% आसपासच आहे.
म्हणजे आपण आपला कुठलाही नियम जो आहे तो तोडलेला नाही आणि मला वाटते सकल उत्पन्नामध्ये आम्ही जे कर्ज घेतलं आहे ते योग्य प्रमाणात आहे आणि आम्ही मूलभूत विकासासाठी आपण कर्ज घेतलेलं आहे. एकीकडे आपण जर पाहिलं तर देशभरामध्ये काँग्रेस जनता पार्टी असेल किंवा राहुल गांधी सतत आपण पाहतो की अमित शहा असतील किंवा पंतप्रधान मोदींच्यावर टीका करतायत, त्यांना घेण्याची रणनीती आखतायत. कसं बघतं त्याच्याकडे? नाही, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी भूमिका आपली वठवावी, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आणि गृहमंत्री अमित शहाना ती एकेरी नावानं उल्लेख करतात, परंतु हे शोभनीय नाही. त्यांनी सन्मान ठेवला पाहिजे. जरूर ते विरोधी पक्षनेते असतील म्हणजे त्यांना कुणालाही शिव्या देण्याचा आणि कुणालाही अपमान करण्याचा अधिकार दिलेला नाही. त्यांनी थोडंसं वय लहान आहे त्यांचं. नरेंद्र मोदी किती वयाला मोठे आहेत, अमित शहा मोठे आहेत. त्यांनी वयाचा सन्मान ठेवला पाहिजे आणि पदाचाही सन्मान ठेवला पाहिजे. सरकारमधले अनेक कारखाने तुम्ही चालवतात. सध्या E20वरनं देश पातळीवर एक संताप व्यक्त केला तर राहुल गांधी ते मुद्दा सतत हायलाईट करताना दिसत आहेत. मला आश्चर्य वाटतंय की E20 म्हणजे इथेनॉल. आता इथेनॉलचं धोरण पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय या देशाचे पंतप्रधान होते, त्यांनी आणलं. राम नाईक त्यावेळेला पेट्रोलियम मंत्री होते. तर आपलं स्वागत केलं पाहिजे की शेतकऱ्यांचं आज ऊसकरी शेतकरी आणि धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं फार मोठं भलं या इथेनॉल धोरणामुळे झालं. आता वास्तविक राहुल गांधीला ते शेतकऱ्यांचं फार मोठं आता जे नुकसान करून त्यांना काय मिळणार आहे मला कळालं नाही. जरूर त्यांनी विरोध करावा. पण मला वाटते पवारसाहेब परवा पार्थ पवारांच्या साखरपुड्या दिवशी मला भेटले आणि त्यांनी मला बोलावून आपल्या गोविंद बागेतील AIच्या ऊसाची पाहणी करण्यासाठी मला त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे. मी जाणार आहे आणि मी त्यांना सांगणार आहे की या इथेनॉल धोरणाबद्दल राहुल गांधींना सांगा, त्यांना शानं करा. शेतकऱ्यांचं जे नुकसान होणार आहे ते आपल्याला टाळलं पाहिजे. कारण फार मोठी शेतकऱ्यांची ऊसकरी शेतकऱ्यांची FRP देण्याचं काम या इथेनॉलच्या पैशातून होतं आहे आणि धान्य उत्पादक शेतकऱ्यांचा फार मोठा फायदा यामुळे होतो. आणि ब्राझील देशामध्ये 100% ब्लिडिंग आहे. तिथं वाहनाला काय होत नाही. आता एकही वाहन जी कंपनी आहे बनवणारी ऑटोमोबाईल त्यांनी अशा इथेनॉलमुळे नुकसान होते असं सांगितलेलं नाही. फक्त मायलेज थोडं कमी होते एवढं सांगितलेलं आहे. आणि त्याला जे किट आहे ते बसवल्यानंतर कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही असं सगळ्या कंपन्यांनी जाहीर केलेलं आहे. कोल्हापुरातला महत्त्वाचा रोजच तिचे व्हिडिओ येतात. मात्र आपण त्या रस्त्याच्या हालचाली NH 4 हा जो सातारा कागल जो रोड आहे यामध्ये जो गडक नावाचा कंत्राटदार आहे हा ब्लॅकलिस्ट करण्याचा यांनी केलेला आहे आणि त्यानं अनेक कामं अशी घेतलेली आहेत आणि म्हणून गडकरी साहेब सातत्याने त्याच्यावर फार मोठा रोष व्यक्त करतायत, त्यावर नाराजी व्यक्त करतायत आणि अशा माणसांना ब्लॅकलिस्ट तर केलंच पाहिजे आणि यांना कामच मिळता कामा नये अशी दक्षता मला वाटते सगळ्यात यंत्रणांनी घेण्याची आवश्यकता आहे. साहेब, गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आलेला आहे. गोकुळ तुम्ही एकीकडे म्हणताय महायुती म्हणून आम्ही सगळे निवडणूक लढणार, मात्र जर नेत्यांच्या गाठीभेटी बघायचं प्रमाण बघितलं तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या गाठीभेटी आणि हे सगळं सुरू असताना दिसतंय. काय आपापल्या सोयीनं हे संचालक करत असतील. आता मी वाचलं सोयीने कसं म्हणायचं, कारण राष्ट्रवादी वेगळ्या ठिकाणी आहे. राष्ट्रवादी शिवसेना आणि त्याच्यानंतर जनस्वराज्याची लोक एकत्र फिरतात आणि भाजपची लोक वेगळे फिरतात. कोल्हापूर जिल्हा कव्हर करायचा आहे त्याला, त्यामुळे ते सुविधा हित आहे. मला ते युतीमध्ये निवडणूक होणार आहे. साहेब, पुण्यातल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखाना FRPपेक्षा जास्त दर दिले राज्यातील इतर साखर आपले कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा सगळे कारखाने हे FRPपेक्षा नंदुरबारमध्ये आपण बेंडोली जे गाव आहे त्यामध्ये स्वातंत्र्याची 80 वर्ष पूर्ण होती, अजून वीज पोहोचली. मी त्यावेळेला बैठक घेतली. वीज आणि रस्ता हे दोन्ही या महिन्याभरात करण्याचं आश्वासन मी त्या जनतेला दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने 60 दिवसात निवडणुका घ्या अशा प्रकारची भूमिका मांडली आहे. दुसरीकडे आज उपनिबंधकांचा पण निकाल लागणार आहे. काय अपेक्षा तुम्ही? नाही, आता उपनिबंधकांना जे उच्च न्यायालयाचा निर्णय तो निर्णय द्यावा लागेल, म्हणजे देतील ते. आणि 60 दिवसाच्या निवडणूक आता त्याला घ्यावीच लागेल, कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे
पुन्हा आता काय मंत्रिमंडळात तुम्ही येऊ नका. आता प्रशासक मंडळाचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. नाही, पण गोकुळ आणि केडीसीसी पशुखाद्याचे दर आहेत वाढवलेले आहेत आणि कमिशन देखील वाढवणार आहे. नाही, पशुखाद्याच्या दराबद्दल जर परवडत नसेल किंवा तोटा होत असेल तर जरूर ते वाढवावं, तर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वाढवावं. कमिशनमध्ये मात्र थोडीशी गडबड आहे असं माझ्या कानावर आलेलं आहे. साहेब, गोकुळ आणि केडीसीसी या दोन्ही महत्त्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढच्या 2 महिन्यात होणार आहे. 50 जणांचं राजकीय पुनर्वसन खरं तर या माध्यमातून होणार आहे. काय काय गाठीभेटी घेत आहेत का आणि यावेळी कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे? नाही, दरवेळेला कार्यकर्तेच असतात. त्यात कार्यकर्त्याला संधी दिली जाते. 2-3 आहे बघा, प्रमुख म्हणून नेते असतील, बऱ्याच लोकांना कार्यकर्त्याला नवीन संधी मिळत असते. पण असं होणार आहे की 10 वर्षाच्या याच्यामुळे केडीसीसीतले गोकुळला आणि गोकुळमधले केडीसीसीला असं काही सगळं बदल आहे. नाही, अजून काही चर्चा नाही, अजून तो काय निर्णय अजून अंमलात आलेला नाही, त्यामुळे अजून वेळ आहे. हे सर्व चर्चा होत असताना बिनविरोधचा मुद्दा देखील कुठेतरी पुढे येते. अजून बिनविरोध चर्चा कुठेही सुरू झालेली नाही. झाली की तुम्हाला पहिल्यांदा म्हणून मी सांगेन. नाही, कागलमधल्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी नांदा सौख्य भरे असा एक सल्ला दिलेला आहे. मंडलिक साहेबांना तुम्ही आवाहन देखील केलेलं आहे. काय प्रतिसाद मिळतोय काय ह्या 2 इलेक्शनच्या? अजून निवडणुका सुरू व्हायच्या आहे. निवडणुका सुरू झाल्यानंतर कळेल. आता चौघही आम्ही जिल्ह्यात तालुक्याचे प्रमुख नेते म्हणजे हजर असल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला स्मृती दिलेली आहे. जबाबदारी घेतली. मी तुम्हाला सांगितलं की ही विधानसभा मी लढणार आहे. पुढची लोकसभा जनतेनं जर दिला आशीर्वाद तर लढणार आहे. आणि माझे स्वप्न आहे की रेल्वेमंत्री व्हायचं. बघूया परमेश्वर आणि जनता काय व्हायरल केला जातोय. त्याच्यामध्ये 15 ऑगस्ट निमित्त जे काही हे झालं कार्यक्रम, त्यातलं ते व्हिडिओला हे केलं की अशा प्रकारे एका महिला टीका करणं योग्य वाटतं. काय वाटतं? नाही, आता वंदे मातरमच्या वेळेला जे आम्ही पाहिलं ते थोडंसं आता वंदे मातरमचा कायदा या देशात झालेला आहे. त्याचा सन्मान योग्य तो सर्वांनी दाखला पाहिजे. नाही, त्याची काय मला माहिती नाही. मी जेनपट्टी जावायची माहिती की तुम्हाला नाही. शहराच्या हद्दवाढीच्या मला काय माहिती नाही, त्यामुळे योग्य ते प्रशासन दखल घेईल. साहेब, आज खरं तर नागपंचमी आहे. देशात किंवा राज्यात असे विरोधी पक्षातले नेते कोण आहेत जे नागाची भूमिका बजावत असतात, धुसफूस करत असतात? साहेब, तुम्हाला काय वाटतं? कोण मला काय राजकारणामध्ये नाग नसतात. दसणारे नाग? कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका व्यक्त केलेली आहे. त्यांना आता यावेळेला मी मुंबईला गेलो की जे कोल्हापूरच्या जवळील गाव आहे त्याचं नोटिफिकेशन काढण्यासाठी मी प्रयत्न करतो. आपण जर पाहिलं तर हद्दवाढीबाबत ना अनेक जण बोटचेपी भूमिका घेतात. पालकत्वाच्या भूमिकेत कोण पुढे जाणार तर तुम्ही ती भूमिका निभावणार आहात का? कारण गेल्या अनेक वर्षापासून चर्चा आहे, डायस्पोरा चर्चा, ते पुढे काय होत नाही. हद्दवाढ व्हावी या मताचा आहे. ज्या गावाबद्दल वाद नाही त्याचं ताबडतोब नोटिफिकेशन निघावं अशी माझी सातत्यानं आग्रही मागणी राहिलेली आहे. आणि कोल्हापूर शहराचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून किंवा कोल्हापूर जिल्ह्याचा एक प्रमुख घटक म्हणून मी निश्चितपणे प्रयत्न करेन. थँक्यू. पिन काढा. महेश माझी पण काढा.